मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुखांबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा वाद थांबण्याचं नाव घेत नाही। आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा रवींद्र चव्हाण यांना चांगलं सुनावलं। वेडवाकडं बोललेलं महाराष्ट्र सहन करणार नाही अशा भाषेमध्ये अजितदादांनी ठणकावलंय। तसंच लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेले। देशमुख साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळे कुणी असं पुसून टाकू शकत नाही। अरे आपली मराठी संस्कृती आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आपल्याला मिळाला आहे, वसंतदादांचा वारसा मिळाला आहे, पवार साहेबांची आपल्याला शिकवण आहे। आदराने बोला ना, बोलायला तुम्हाला काय पैसे पडतात? इथं यायचं, त्यांच्याच भागातल्या सुपुत्राच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं, हा महाराष्ट्र कदापि पण सहन करणार नाही।